नमस्कार. बॉडमॉस BODMAS कंचे भागुबेव यावरील आपण उदाहरण पाहणार आहोत. BODMAS बॉडमॉस यावर उदाहरणं परीक्षेला येतात आणि त्याचे अचूक उत्तर कसे काढावे हे मी यामध्ये सांगणार आहे. उदाहरण बघा. 40 अधिक मोठ्या कंस मध्ये स्मॉल कंस आहे 10/2 स्मॉल कंस पूर्ण अधिक 15 मोठा कंस पूर्ण. आता हे बॉडमॉसचा नियम वापरून आपल्याला हे उदाहरण सोडवायचे आहे. तर या उदाहरणामध्ये आपण पहिल्यांदा काय पाहायचं, कंस आहे. आता ब्रॅकेट्स पहिले सोडवावं लागेल. तर याच्यामध्ये एक मोठा कंस आणि एक छोटा कंस आहे. हे बॉडमॉसचा वापर करून आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. या रूलचा वापर करून हे उदाहरण सोडवायचं आहे. तर मग छोट्या कंसामध्ये पहिली क्रिया कोणती आहे? छोटा कंसामध्ये 10/2 ही छोटा ब्रॅकेट्स असल्यामुळं स्मॉल ब्रॅकेट्स आहे ते आपल्याला पहिल्यांदा सोडवावं लागेल. इकडे मी सोडून दाखवलेलं आहे 10/2. तर ते किती होतात? 5 होतात. 10/2 5 म्हणजे पहिला स्मॉल आपला ब्रॅकेट सुटलेला आहे. मग उदाहरणाची दुसरी स्टेप काय होईल? दुसरी स्टेप आपण 40 अधिक मोठा कंस 5 अधिक 15 मोठा कंस पूर्ण. का आली ते 5? तर 10/2ची आपण स्मॉल कंसाची क्रिया सोडवलेली आहे. आता पहा, आता आपल्याला काय करायला इथे बिग जो ब्रॅकेट्स आहे मोठा कंस सोडवावा लागेल. तर मोठ्या कंसामध्ये बेरजेची क्रिया आहे म्हणून आपल्याला ही बेरजेची क्रिया आहे म्हणून हे सोडून घेऊ पहिल्यांदा. तर इकडे मी सोडून दाखवलेली आहे तुम्हाला. 5 अधिक 15 म्हणजे किती येतात? 20. आता हे 20 आपल्याला तिसऱ्या स्टेप म्हणजे उदाहरणाच्या तिसऱ्या स्टेपमध्ये आले. 40 अधिक 20 बरोबर उत्तर 60. तर आपण काय केलं? बेरीज केली. म्हणजेच बॉडमॉसच्या नियमानुसार याचं उत्तर आलं 60. दुसरं उदाहरण आपण पाहू. आता या उदाहरणामध्ये एक थोडीशी काळजी घ्यायची आहे आपल्याला. या उदाहरणामध्ये बरेचसे विद्यार्थी चुकीचे उत्तरं काढतात. तर यामध्ये आपल्याला लक्ष द्यावं लागेल. समजून घ्या, मी सांगतो. उदाहरण कसं आहे? 60/5 ऑफ स्मॉल ब्रॅकेट्स 7 - 4 स्मॉल ब्रॅकेट्स पूर्ण +2 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह असं हे उत्तर आहे. याचे पर्याय खाली दिलेले आहे 4. आता आपण हे कसे सोडणार? पहिल्यांदा आपण ब्रॅकेट सोडवणार. ब्रॅकेट्समधील क्रिया आहे वजाबाकीची. 7 - 4 म्हणजे 7 - 4 बरोबर 3. आपण हे कंस सोडलेलं. उदाहरणाची दुसरी पायरी कशी येणार? 60/5 ऑफ. आता मी हे ब्रॅकेट्समध्ये यासाठी घेतलं, तुम्हाला समजासाठी घेतलं. ब्रॅकेट्स 3 + 2. आता याच्यामध्ये विद्यार्थी काय करतात? कुणी चुका करतात, पहिले भागाकार करतात. तर पहिले भागाकार न करता आपल्याला ऑफची क्रिया पहिल्यांदा सोडवावी लागेल. ऑफ म्हणजे काय? मराठीत चाचीचे असं सुद्धा उदाहरणामध्ये येतात. तर आपण पहिल्यांदा चाचीचे म्हणजे गुणाकार म्हणून आपण 5 × 3 ऑफची पहिल्यांदा क्रिया सोडून घेऊ. तर ते 15 होतात. मग उदाहरणाची तिसरी स्टेप आपल्याला येणार 5 इथं खाली बघा मी 60/15 15 कसे आले? ते आपण ऑफची ओची स्टेप केली म्हणून ते 15 आले. 60/15 अधिक 2. आता यामध्ये आपल्याला पहिल्यांदा भागाकार करावा लागेल. तर 60/15 म्हणजे 4 येणार आणि अधिकचे 2 आहे म्हणून उत्तर येणार 6. अशा प्रकारे हा बॉडमॉसचा रूल लावून आपल्याला उदाहरण सोडवता येते.